आपल्या समोर सविनय सादर करीत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सावली स्वलिखित एकांकिका संगीत बळीराजा जगतोच कशाला. ए बायको का होजी धनी हे पोरं कोठी गेले बा अजून. हे का झोपून आहे ठोकेला असेल तिकडं युनिव्हर्सिटीच्या मागं खरे घोटाले. हे बकरी नाही उठली का अजून. उठवा पाटीले. ए बकरी तू चहा मांडून घे बाई. हो म्हणतो उठवा दिले. ए बकरे उठ ना बा काही वेळी झोपते. ए बकरे उठ ना एवढी मोठी बकरी झालीस ना मायला हातभार नाही लावला ग. आजी ते उठल बरं काळ्या नाही आहेत आता चहा कशाला मांडू. हो. जा चहा काळ्या घेऊन या जा. मी गाड्या आणतो पुरीला उठव पहिलं. उठवतो जा. एवढी मोठी झाली बकरी ना अजून हातभार नाही लावला का हो मायला. घ्या जा जा. ए बकरे उठ ना काही वेळी झोपते नाही झाली का तुझी वेळ. काही वेळी किती वेळ झाली 9 वाजले 9 उठ. मारीन गिरी थापडतं तुझ्या कानावर. अजिबात उठ नाही एक ऐक नाही एवढी बकरी आहे तर. अबे शकुंतले अगं आले माझी धनी. हो हो जा. द्या द्या. हे काळ्या ठेव. हे उठली का नाही बकरी अजून. नाही उठली पा मारा तिच्या एक मुसकुळा. जा, मारतो तू. तिचा इंस्टाग्राम फेव फोडू टाका ना. ए बकरे उठ ना बा काही सांगला तुले दिवस माझ्यावाला उठतो घ्यायची कधी मला का तू असा करतोस बाबा. पाहुणे पडावे काम नका थोडसा. हो थांब. मायला हातभार लावू ना एक काम नाही झालं नाही उठ. हो गावा. अजिबात ते इसतो नाही पेट के बाबा का झाला काय आले. काय शिस्ते थांबा उठवा तिले. उठवलो फकोटी गेला बोलवा त्यात. कुठे गेला पोरगा गेला का नाही का त्या युनिव्हर्सिटीच्या बाहेर खरे खोटं सर. ए पोरा पुन्हा गेला ए पोरा घर गिर नाही आहे का पुन्हा गेला का त्याला आवाज नाही जा. का पोरगा माझा सकाळ उठला तर चालला त्या युनिव्हर्सिटीच्या मागं. सकाळ उठला चालला तो एकच धंदा. या शिजला जेवाले. ये बरं पोरी. हो आले आले. येऊन ये. हो येतात. तो बकरा आता जेवायला येते का नाही का. येते आता असल पेऊन कोटी तरी नाणीत पडू. कोटी पडून आहे का कोण आहे का खरे खोटं आहे का तिकडं कोणी देईल म्हणून. सपा तुमचा लाड चढवून ठेवला नाही त्याचं. आता लाड म्हणजे वंशाचा दिवा कसा आहे असला तरी वंशाचा दिवा उजेड काढते राहणं. पाड्यातच एक ना एक दिवस थांबा पोरे. जेव माझे. आता तो येईन गेलं त्याला भात कितीच नाही मी. जाऊ दे उपाची त्याचा दंडा कमी हा. गंडा येते खरे खोटा असला तरी गंडा येते तो ना नाही. बाबा तुम्हाला माहिती आहे का का व? ते नाही का माझा 10वीत पहिला नंबर आलाय. हो का. आता मग माझं शिक्षणाचं काहीतरी बघा ना. हो ना पोरी बघायला लागेलच ना व. काळजी काय करतेस तू. हो बाबा. बाबा बाबा हे आला मुसमुड्या पेऊन. बाबा बाबा हो का मोठा साजरा आहे का हो का बघा बे असा झोप. काय झाला तुझं. काय नाही काय आहे तिकडे अंडीला आहे ना असा का गडगड तुडगड खरं घ्यायला गेलो कम्प्युटरकडे बोलतो बरोबर चांगला दिसत आहेस का बघा बोलतेस. मग चांगला बोलतो मी तुला माहित आहे का टेकरावच्या पांढरील्यात ना बसून होतो मी. हो बसून होता ते ती खरे खोटत नव्हता. टिकराच्या पांढऱ्या बसून हो, होता. ते खरा खावायला भेटते म्हणून का घरी ओढत होत असते ती. खरा घ्यायला गेलो होतो का मी काय खरं घोटून दुसऱ्याची कोणाचे पैसे देते का तुझे दुकानदार म्हणून फोटो करायला लागते सांगत होते लोक. का सांगते का तुम्हाला पैसे देते काही सांगते पैसे देते तुले ना तू कोणा दारू पिवा जाते. नाही 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 त्या नदीचे ध्यान बारव तुला वाटते का मी दारू पितो का नाही बाकाय का नाही बेगा नाही चांगला दिसत नाही वाज घेतो तो बा. बरं ते नाही बाबा तर. तुला एक गोष्ट सांगू का मला 50 रुपये दे ना का पुढचे 50 रुपये तुले दे ना का पुढचे
आहे ते आहे. त्या पोरगा त्याला हा काम नाही करत. हा ते करतो तरी का उद्या वावराकडे चल उद्या चल, येतो उद्या वावराकडे उद्या जाऊ. पैसे देतो, आज चल, नाही तर मग उद्या नाही भेटत तुला. आज पैसे दे उद्या मी वावराकडे जाऊ करेस आज शेत वावरात चल. नाही देस का नाही दे. थांब हे हे कुठे दिसताय रे हो. आणला होतास करताना टाकतो महाराणीची एक याच्या ते घुसखोरावर. तांदूळ दिसतात ना तांदूळ हो तांदूळ तांदूळ इथे. विकून टाकतो तांदूळ इकडे. हा, शिजतो. का रे देवा, तेवढी चांगली पोरगी हा ना जन्माला घालला वंशाचा दिवा असून तर नसण्यापेक्षा नसलेला बरा रे देवा. का तू पप्पा तुम्हीच तो वा लाड करू करू चढवून ठेवली आट्यात चण्याच्या झाडावर. वंशाचा दिवा म्हणल्यावर लाड करायला लागते. वंशाचा दिवा नेते राहणार तुमचं बिचारी फाशीले. पोरगी आहे, तिचं लग्न करून दिलं तर चालले ते तिकडं. कसं सांभाळाल ना मला. बरं मी का म्हणतो जी धनी हा बरोबर. तिले तर वाटवाच आहे का नको टीका आता पैसे शिकवाले हो तर आता मग पैसे कुठचे आणून आता पैसे पुढचे बस सपा धान धुवून आता इकवा केलं तरी रुपया पुरा खर्च सरून गेले. आता तर मग आता जाऊ का त्या नंदुरकर मास्तर का मास्तर देईल का येतावं. ते नाही का 4 पैशाची मदत करायला तर बाकाच होईल. त्या मास्तर का जाण्यापेक्षा नाही का हं. आमचा गावचा सावकार आहे हा. त्याच्यात जाणं नाही पडवलं का. नाही जी तसा तो दयावानच आहे नंदुरकर मास्तर आहे हो दयावान आहे. बरं ते उद्या कामात पडेल का. हो. तसा सावकाराला गेला उद्या गेला तरी उद्या आम्हाला कामात पडते. चला मग आता तुमचीच खरी. हो चाल सावकारकडे जाऊन येऊ चल. चला चला मंडळी नमस्कार. मी या गावचा सावकार. माझा वसुलीचा धंदा आहे. लोकांना कर्जाने देणे आणि बस त्यांच्याकडून जर पैसे नाही दिले तर त्यांच्या जमिनी जप्त करणे. अरे मुलमजी अरे का म्हणतेस मग या गडचिरोलीची वसुली आहे वसूल एकदम कडक चालू आहे बघा शाहूकार. कडक. हे मग दीक्षा नाही दिली का हो ती दिली शाहूकार. सोहम दादा. ते द्यायचे आहेत बघा. अरे काहून असं करतेस बरं. सांगा काहीतरी तुम्ही आज देतो उद्या देतो वरून दिवसाला म्हणून राहिले. बाप्पा फक्त नेताने नाही म्हणत ना. हो ना शाहूकार काय करते काय समजत नाही. खरंच गडचिरोलीचं भवितव्य धोक्यात आहे बरं. हं? हो ना शाहूकार. बरं शकुंतला हं. हो बघून बघून. चला जाऊ. आता माझी सावकारचा घर. हो असो चाल जाऊ का. हो. आवाज चला चला हो, आपल्याला सावकार हो अजो सावकार. सावकार. बोला रघुनाथ पाटील. नमस्कार नमस्कार सावकार. सावकार नमस्कार. नमस्कार. का म्हणता कसा काय येणा केल्या. सावकार थोडीशी मदत पाहिजे होती. मदत. हो बाप्पा एवढी अडचण पडली. हो सावकार. पडलच ना मदत या शेतकऱ्याला गरीब म्हणल्यावर. बरं मुनीमजी बोला ना शाहूकार. मी का म्हणतो हा. त्याचा व्यवहार कसा आहे. व्यवहार चांगलाच दिसते शाहूकार. चांगला आहे म्हणतेस. बरं एवढी कोणती अडचण पडली म्हणतो. काय सांगू तुम्हाला पोरगी 10वीच्या परीक्षेत पहिल्या नंबर मध्ये आली. 10वीच्या परीक्षेत. हो धन्यवाद रघुनाथ पाटील. मनपूर्वक तुमचे अभिनंदन. अभिनंदन शकुंतलाबाई. धन्यवाद सावकार. सांगून द्या मग तुमच्या पुरीले अभिनंदन म्हणून. हो जे सांगतो. पैसे. अरे पैसे तर नाही आहेत. आताच तो गोपी भाऊ येऊन गेला होता. असे नको करावं सावकार. अरे 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 पाया पडतो ना. नको नको पाया नको पडा. सावकार पैशाची आम्हाला गरज आहे द्या हो. अरे रघुनाथ पाटील म्हणतात तुम्हाला. सावकार म्हणतात पण काय करू शेतामध्ये धान पिकत नाही चांगलं. धान पिकलं तरी काय मालाला योग्य भाव मिळत नाही. सावकार. आम्ही कसं जिंदगी जगायचे सावकार. हो हो बरोबर. म्हणून आम्ही तुम्हाकडे भीक मागण्यासारखं आलो सावकार. थोडी पैशाची मदत कराल तर बरं होईल. आपण हडकून टाकू. कसा म्हणतेस. तुझी गोष्ट खरीच आहे. बरं जा मग. किती पाहिजे शकुंतलाबाई आणि रघुनाथ पाटील. एक एखादी लाख दिला तरी होते जी. 1 लाख. मुनीमजी जा आपल्या तिजोरीत जाऊन पाय. नजे कागदपत्र घेऊन ये बरं. का म्हणता मग पुन्हा रघुनाथ पाटील कसा काय सुरू आहे. तुमच्या आशीर्वादाने सर्व ठीकच आहे. द्या जे अंगठा मारतो.
अबा शकुंतलाबाई शिकलीच नाही का हो? नाही हो बाबाने शिकवलाच नाही तर. बरं भाई जवान दिसतेस ना मग. बरं जाऊ दे, मला काय करायचं आहे बरं. होतेच ना तेवढे पैसे. हो हो. जा जा घेऊन ये पैसे मग. रघुनाथ पाटील, बोला सावकार. तुम्हाला आता कधी जरी अडचण पडेल ना, हे घे रघुनाथ पाटील पैसे पूर्ण आहेत मोजून बघ. हो जी. समजा अर्धरात्री जरी पडेल तरी पण सावकार म्हणून आवाज द्या. बिलकुल एका शब्दात काम करीन बरं तुमचा. धन्यवाद सावकार. चला ठीक आहे या. तुमचं नेहमी आमच्या घरामध्ये स्वागत आहे. येतो सावकार आम्ही. हा ठीक आहे. ठीक आहे. काय म्हणता मग सावकार पुन्हा? का म्हणू, लग्न बिगन नाही करा म्हणतेस का तू? खूपचा लागायची पोरीच नाही भेटत का? समोरच नाहीत ना बसून. जमत असेल ते एखादी. काहीच नाही. नसल जमत तर 18 वर्षाची भेटत का? नाही ना सावकार, पोरीचा मोठा दुष्काळ पडून गेलाय. असं बरं काही नसल जर 18 वर्षाची तर 5-5 वर्षाचे 4 पाय. असं म्हणता? तुझा भजन तर जमल ना? हो तुमची पण बरोबर आहे सगळं. चला पाहून. बरं जाऊ दे ते हा. बाकी गोष्टी मग करू. चला हो. गडचिरोली मधली वसुली करून घेऊया. हो चला चल. चला वसुली करून टाकू. मोठा बागा झाला नाही का? हो सावकारने जी. पैसे दिलं नाही तर काय परिस्थिती आहे आमच्या गडचिरोलीत. तोंड दाखवायला जागा नसतात. हो जी बाबा का झाला सावकाराकडे जाऊन म्हटलं तर तुम्ही. मग काय आता सरले की सरका के नसून आज दिले असते, उद्या नसते दिले. आता सावकार पाय बरं काही या म्हणा. हो. तेच कामात पडतात का नाही? हो. बरं हे धर पैसे चांगली ठेव. तो नालायक येईल ना. नाही चांगली ठेवतो. चिकटाच्या डब्यात ठेवतो. घ्या ना चिकटाचा डब्बा किंवा खोलला त्याच्या डोळ्यातच दिला पाहिजे चिकटा. तशीच ते तो नालायक नाही तर येईल ना चालला. सपा बोजा बिस्तरा धर दूर करून तो हो. सध्या नारायण असो आमचा मग. बरं तुम्ही जा म्हणतो ना मी शिजोर धरून येतो. हो मी शेतावर जातो आता. शेतही नांगरून लागतो. आता पेरणीची वेळ येत आहे. हो तू डबा धरून ये मग. हो हो येतो मग आता मी शेतावर जातो. लवकर ये. हो जा तुम्ही येतो मग. ये बाबा. बाय बैलो. जीवनाचं काय आला गेला कुणासाठी आला गेला कुणासाठी त्याला ठाव नाय माणूस एक माती त्याच्या जीवनाचं काय. काय रे बाबा अजून वाहून नाही झालं काय नाही. हाय होऊन झालं नाही काय नाही. काय रे देवा. हाय अरे बापरे. अरे दादा ए दादा रे ए दादा रे माझ्या बहीण मेले रे दादा धावा रे. दादा ए दादा धावा रे माझ्या बहीण मेले रे दादा. ए दादा ए दादा माझ्या बहीण मेले. ए दादा ए काका ए माझा धाव ए मारा ए मामा धाव माझ्या बहीण मेले. काय रे देवा कोंबलास तू माझ्या. काय पाप केलं मी तुझं रे देवा. एवढी मोठी शिक्षा देतोस तू. अरे देवा काय पाप केलं रे. अरे या शेतकऱ्याला काय मारायला लागलास काय रे देवा तू. या
पोरच्या पोरासारखा जमत होता माझ्या बैलाला. माझ्या पोरच्या पोरासारख्या बैलाला मारला रे देवा तू. काय काम केलं रे तुझं? एवढी मोठी शिक्षा देताय तू मला. ए देवा, कसं करू रे? कसं जगू रे? आत्ताच तर सावकार करून कर्ज मागलो रे देवा, आणि तू माझ्या बैलाचा जीव घेतला. कोणतं पाप केलं रे देवा मी तुझं? कोणतं पाप केलं सांग ना तू. काय पाप केलं रे तुझं? एवढी मोठी शिक्षा देत आहे देवा. अरे देवा, काय पाप केलं रे मी तुझं? ए देवा, सांगणार रे तुझं कोणतं पाप केलं मी? शकुंतला, कुठं गेली तू? ए शकुंतला, काव झाला चिखनी? काव रडत आजी का झाला? हो तुले आपल्या बैला त्या देवाला मीच म्हणून आपल्या बैलाचा जीव घेतला. काय देवा तू? काय पाप केलं रे मी तुझं? सांग ना तू. अरे देवा, परमेश्वरा, अरे कसं जगू? कसं पोट भरून सांगणार रे? पोटच्या पोरासारख्या बैलाचा जीव घेतला देवा तू. सांग ना मला, कसं जगायचं रे असं? काय करू, काय नाही, काय कळत नाही रे देवा. काय करावं, कसं करावं, कसं पोट भरावं सांग ना तू मला. कसं करू? कोणत्या जन्माचा पाप रे देवा आले तेच आहे. आता काय करायचं, कसं जगायचं ग? काय करू, काय नाही, काय करत नाही देवा. हे देवा, काय करू आणि कसं करू रे? सांग ना मला देवा तू. काय करू, काय नाही, काय करेना. जीवनाच्या गणिताचा हिशोब मिळेना. काय करू, काय नाही, काही कळेना. आई, बाबा, आई, बाबा, काय झालं काय तुला? काय नाही बोली काय काय झालं बाळा तुम्हाला? काय नाही ना बोलू. मग तुम्ही रडत का असेल? तू जातेस म्हणून नाही का? आता थोडासा भूकंप आला होता मला. बाबा, तुम्ही असं रडल्यावर कसं होईल? नाही रडत ना बाबा आता. रडा नको बाबा, मी बाबावर रडत होते. बोली तुझी तयारी झाली ना? हो आई. कपडे गिपडे पूर्ण भरलीस ना मा? हो हो. चल मग तुला नेऊन देतो मी बस आपल्याला आपण. पोरीचे पैसे देऊन दे ना बा. हो हो देतो. ठीक आहे बाबा, येते मी. किती राहील ना पोरी? माझं नाव मोठा पोरी नाही. चांगली राय बाई. हो हो आई. जेवण जा मा. फोन केला. चल नेऊन देतो चल. लवकर कर सुरी कुठं आहे?
हॅलो. अरे म्हणजे याच्या पोरीचा अर्थकोटिका पाठवले ना? हो ना सावकार, याची पोरगी तर एक नंबर दिसतात. भाई मलाच दिसते रे भाऊ. हो ना का भाऊ, मला दिसते का नाही याची पोरगी? आवाज सावकार कधी आली याची? या नमस्कार या. सावकार. आत्ताच आलो. या बसा या ना. नाही बसा बिसायची काही तेवढी गरज नाही आहे. चहा पाणी घ्याल नाही बसा. ना, चहा पाणी भेटा होते. आम्ही शुगरवाले पेशंट आहोत. आम्ही मी मेनू बिलून तर म्हणजे पैसे तुमचे बचणार नाही का? नाही बरं बसा सावकार. बरं. राहू द्या. बाकी तुमची दिलेली मुदत समाप्त झालेली आहे. सावकार. आजच्या आज तू पैसे परत तरी कर. सावकार. नाही ते जाऊ दे तू. ते नाटक बिटका बंद कर. पाया लागतो. अरे वा नाही रे. थोडीशी दया करावा आम्हावर. दया बिया काही नाही. ते झाले तुझे दया बिया करायचे दिवस गेले. जर पैसे आजच्या आज जर परत करणार नसतील ना तर पाठवून दे म्हणतो तुझ्या पोरीला माझ्या. सावकार. दोन सांभाळून बोल. वाड्यावर 2 दिवसासाठी. हो तर पैसे मागतात नाही म्हणलास ना मला. तुम्हाला सांगत आहो ना मी, एका महिन्याचा अवधी द्या म्हणून. नाही ना ते मदत काही म्हणजे मुदत नाही, अवधी नाही, काहीच नाही. चला तुम्ही तर मुलींजी आजच्या आज तुमच्या घरावर आणि जमिनीवर आम्ही एका महिन्यात तुमचे परत करतो. ते मला मुळीच माहित नाही. तुम्हाला तुमच्या जमिनीतून आणि घरातून आम्ही बेदखल करतो. चला असे नको करावं. चला. सावकार असे नको करावं. काय देवा, काय करू रे, कसं जगायचं रे. ए देवा, अरे स्वतःच्या घरात सुद्धा मला जागा नाही मिळाली. या समाजात जगायचं कसं, हे तोंड दाखवायचं कसं, लाज वाटतंय मला, लाज. सांग ना देवा तू कसं जगू. अरे माझं पोट कसं भरू, माझ्या बायका पोरांना कसं सांभाळू रे देवा. ए देवा, सांगणार रे तू मला कसं पोट भरू. काय रे देवा, काय पाप केलं होतं मी तुझं, एवढी मोठी शिक्षा मला देत असतो. सांग ना तू कुठं जाऊन पोट भरू आणि कसं भरू. ए देवा परमेश्वरा, आम्हाला आता भीक मागल्याशिवाय काही पर्याय नाही हो. आम्ही भीक मागून पोट भरून चला. अरे पण आपणाला या गडचुलीत भीक तरी देणार कोण, आणि भीक का म्हणून देणार त्या लोकांना. पण काय, अरे या पापी पोटासाठी काही ना काहीतरी करा लागते. हे जगून दिला तुझं आणि माझ थोडं पोट भरायसाठी पण या भीक तरी मागा लागेल का समाजात. चल, आपण या समाजात फिरून पाहू. दया करा कुणी धर्म करा हो. दया करा कुणी धर्म करा हो. आम्हा गरीबावरती नको आम्हा पूरपुरी. भाकर पोटापुरती नको आम्हा पूरण पोळी जा. काय का आम्हाला माझ्या समाजात कोणी आम्हाला 50 रुपयाचं भीक सुद्धा नाही दिलं. अरे कसं जगायचं, काय करायचं रे देवा, सांग ना. अरे कसं जगू, कसं करू, सांग ना. अरे पोटच्या पुरीला तरी तो सावकार कुठं घेऊन गेला त्याचं पत्ता नाही. आणि तो नालायक पोरगा माझा त्या दारूच्या नादेच्या गडचुलीत पोटात फिरताना कसं नाही, काय करत नाही रे. कसं जगून ग, कसं जगायचं आपण आणि कसं काढायचं या संसारात आणि समाजात आपलं जीवन. ह्या 10 रुपयाचा चहा सुद्धा येत नाही. भात कुठून येणार नाही, पोट तरी कोणचे भरू.